मराठा कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी केलाय। सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे। शिंदे समितीने मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली। यावेळी जरांगेंना माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे। प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय, मात्र वेळ द्यायला जरांगेंनी नकार दिलाय। उद्यापासून प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली, तर तातडीनं मराठा आरक्षणाचा GR काढा, आंदोलन मागे घेतो असं जरांगेंनी शिंदे समितीला सुनावलं। मात्र शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत मराठा आरक्षणावर कुठलाही तोडगा निघाला नाहीये, त्यामुळे शिंदे समिती आणि जरांगेंची ही बैठक निष्फळ झाली आहे। ही राज्य सरकारचा, ही राज्याच्या राजभवनाचा, दोन्ही कायदेमंडळाचा, राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते, कारण हे काम शिंदे समितीचं नाही। हैदराबाद गॅझेटर आणि सातारा संस्थांच्या गॅझेटीवर महाराष्ट्रभरात जेवढे अभ्यासक असतील त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आझाद मैदानाला या। ज्यांना अभ्यासी मी काय फोन करू शकत नाही, सातारा संस्थान आणि हैदराबाद गॅझेटीवर, या गॅझेटीवर ज्यांना खरा अभ्यास असेल, खरा बर का, उगाच बोलल मला वाटत तर नको, अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री 4 वाजले उद्या 12 वाजेपर्यंत या। महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो। त्याला मग जवान केले बोला झोपण्या पोरांच्या पाण्याला की नरेशी चांगलं छान झोपे त्याच्यात। आणि आमचे लोक मराठीचे आसपास येऊन मला आता एकानं कानात येऊन सांगितलं, ते मला मराठीचे आम्ही रिटर्न खूप घालू तुम्हाला वन कनेक्टेड आम्ही चेंडू खेळत होतो एवढे आमच्या पोरांना घालून झोपत आहे तिथं। एक बॅटीला हाणते, ती बॅटीला चेंडू हाणते, चेंडू हाणा आणि थोडे आता पावसात पाण्यात राहू दे ना आम्हाला रिटर्न झोपतील लेकर बाळा आमच्या गरीबाची लई शेत ठोकले गेले ते फक्त पुढच्या फिरच्या हात लावून नका ते लावून काढले आमचे पोरं। अरे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही मिळालं ते मागे जाते आणि ते येतातच 15-21 स्वतःचा घेऊन आले ते नाही ना मुलं झाले ते पडून सगळं चांगलं, सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलंय ते कुंकुण पाणी आणायला बसले, तुमच्या सरकारला पाणी देते बिगर तर आता सरसकट आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मराठा कुणबी एकच असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे। दरम्यान वानखेडे स्टेडियम देखील आमच्या आंदोलकांसाठी, आमच्या मराठा बांधवांसाठी खुलं करा अशी देखील मागणी जरांगे यांनी सरकारकडे केलेली आहे। पाण्या पावसामध्ये त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये राहू द्या अशी देखील मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे।